महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली आणि स्थायी समिती अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड झाली। स्थायी समिती कार्यालयामध्ये श्रीनाथ भिमाले यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आपल्यासोबत स्वतः श्रीनाथ भाऊ देखील आहेत। पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष असणारे श्रीनाथ भाऊ भिमाले देखील आपल्यासोबत आहेत। भाऊ, स्थायी समिती अध्यक्षपदी आज तुमची निवड झाली, भाऊ काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? मी माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मला ही जबाबदारी दिली आणि भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी माझ्यावर विश्वास दाखवला। आमचे नेते, आमचे मित्र, केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ यांनी माझ्यावर विश्वास दाखवला। आमचे पुण्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा यांनी माझ्यावर विश्वास दाखवून, माधुरीताई असतील, शहराचे अध्यक्ष महापौर गणेशजी, धीरजजी या सर्वांनी विश्वास दाखवला। 119 नगरसेवकांचा विश्वास भारतीय जनता पार्टी नागरिकांनी दिल्यामुळे आगामी काळामध्ये पुणे शहराचा विकास हा अजेंडा राहणार आहे। मला असं वाटतं विकसित पुणे, विकसित महाराष्ट्राच्या धर्तीवर अनेक प्रकल्प ह्या शहरामध्ये अंतिम टप्प्यात असताना त्याला पूर्ण करण्याचं स्वरूप आम्ही करणार आहे। पंचवार्षिक योजनेमध्ये स्टँडिंग कमिटी मला वाटतं शहराचा विकास करेल। पुन्हा एकदा या शहरातल्या नागरिकांवर जो विश्वास दाखवला आहे, जे प्रकल्प इनकम्प्लीट आहेत ते पूर्ण करण्याचा आमचा मानस असणार आहे। भाऊ, नगरसेवक, सभागृह नेता, आता स्थायी समिती अध्यक्ष, अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुम्ही पालिकेमध्ये सांभाळल्यात, कसा होता हा संपूर्ण प्रवास? ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला न्याय मिळतो। कधी मी विचार नव्हता केला की नगरसेवक होईल, सभागृह नेता होईल, चेअरमन होईल, हे भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं आणि आमचं कामच आहे शहराचा विकास, भारतीय जनता पार्टीचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे। त्याच्यात सुद्धा चेअरमन म्हणून सुद्धा असलं तर एक सदस्य, एक नगरसेवक म्हणूनच मी काम करणार आहे। शहराचा विकास होईल हाच माझा संकल्प असणार। पुढच्या काळामध्ये काय तुमचं विजन असणार आहे शहरासाठी? मी मगाशी सांगितलं प्रेसमध्ये, अनेक प्रकल्प जे अंतिम टप्प्यात आहेत त्याला पूर्ण करण्याचं स्वरूप आम्ही देणार आहे। STP आहे, 24/7 आहे, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आहेत, इलेक्ट्रिक बसेस आहेत, फ्लायओव्हर्स असतील, शाळा अद्ययावत करायच्या असतील, कचऱ्याचे प्रश्न आहेत, हे सगळे मार्गाला लावण्याचा आमचा संकल्प आहे। निश्चितच पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितल्याचं पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंखेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।